गप्पा बसणार नाही आणि इथल्या स्थानिक आमदार खासदारांचा आम्ही निषेध करतो। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन जवळ आलं असलं तरी नामांतराचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। नवी मुंबई विमानतळाला केवळ शेतकऱ्यांचा, भूमिपुत्रांचा हक्क जपणाऱ्या आणि त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या स्वर्गीय दिबा पाटील यांचंच नाव देण्यात यावं, ही स्थानिक भूमिपुत्रांची मागणी अधोरेखित करण्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। स्वर्गीय दिबा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या या रॅलीला भिवंडीतील मानकोली नाका येथून प्रस्थान झालं आणि हजारो लोकांनी यात सहभाग घेतला। नवी मुंबई विमानतळाचं नामांतर स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नावानेच व्हावं, हा जनतेचा ठाम आवाज आहे। ही रॅली फक्त श्रद्धांजली नाही तर सरकारला आठवण करून देणारा इशारा आहे, असं बाळ्यामामा यांनी स्पष्ट केलं। या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। युवक महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग दिसून आला। झेंडे पताका घेऊन युवक सज्ज झाले होते। आमचा समाज कधीही अन्याय सहन करणार नाही, नामकरण झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा निर्धार आंदोलकांनी जाहीर केला। रॅलीसोबत मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता। आगरी कोळी वेशभूषा करून अनेक तरुण तरुणी कोळी नृत्य करत होते, तर काही तरुणांनी ब्रास बँडवर कोळी गीतं गात वातावरण रंगवलं। याद्वारे आपल्या संस्कृतीची समृद्ध परंपरा सरकारसमोर अधोरेखित करण्यात आली। कळवा नाक्यावर पोहोचल्यावर ही रॅली एक प्रकारे जनसमुदायाचे महासागर बनली होती। विविध जाती धर्मातील नागरिक कोणत्याही पक्षाच्या झेंड्याशिवाय एकत्र आले होते। विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सक्रिय सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक करून रॅली पुढे सरकली। नागरिक महिला मोठ्या संख्येनं भेटून बाळ्यामामांच्या या लढ्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद देत होते। अनेक सामाजिक संस्थांनीही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। उरणला रॅली पोहोचेपर्यंत हजारोंचा महासागर उसळला होता। जासई येथे रस्त्यावर जिथे तिथे फक्त कार आणि डोळे दिपतील तिथपर्यंत फक्त भूमिपुत्र आंदोलक दिसत होते। घोषणा आणि वाद्यांच्या तालावर आगरी कोळी संगीतानं परिसर दुमदुमून गेला होता। बाळ्यामामा आणि समस्त प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र दिबा पाटलांच्या मूळगावी जासईमध्ये पोहोचल्यानंतर कार रॅलीचं जंगी स्वागत करण्यात आलं। मोर्चेकऱ्यांनी हुतात्म्यांना अभिवादन करून सभास्थळी प्रस्थान केलं। यावेळी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, दिबा पाटलांचे पुत्र अतुल पाटील, माजी आमदार मनोहर शेठ भोईर, बाळाराम पाटील, राजू पाटील, जयंत पाटील, शिरीष घरत, भावना घाणेकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते। प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांचा संताप या निमित्तानं चांगलाच उफाळून आला। आम्ही आमच्या हक्कासाठी झगडतोय, नामांतराचा निर्णय त्वरित न झाल्यास हे आंदोलन अधिक आक्रमक होईल, असा स्पष्ट इशारा जनतेतून देण्यात आला। ही रॅली फक्त ट्रेलर आहे। जेव्हा स्थानिक भूमिपुत्र रस्त्यावर उतरतील तेव्हा आंदोलन आणखी तीव्र होईल। विमानतळाला दिबांचं नाव दिलं नाही तर एकही विमानाचं टेक ऑफ होऊ देणार नाही, असा उग्र इशारा बाळ्यामामा यांनी आक्रमकपणे दिला। बाळ्यामामा भूमिपुत्रांच्या या प्रचंड उपस्थितीने सरकारसमोर आव्हान उभं राहिलंय। यावेळी सर्वपक्ष नेते उपस्थित होते, मात्र स्थानिक सत्ताधारी यांची उपस्थिती नसल्याची बाब नागरिकांना विशेष खटकली। अनेकांनी याबाबत आपला संताप स्पष्टपणे बोलूनही दाखवला। त्यामुळे आंदोलनाची धार दिवसेंदिवस अधिक तीव्र होत जाईल हे या रॅलीतून प्रकर्षानं जाणवत आहे। गेली अनेक वर्ष आपल्या कल्पना असेल, कृती समिती असेल, आमच्या अनेक संघटना आहेत, यांची मागणी आहे आणि खास करून सगळे पक्ष, सगळ्या पक्षाचे नेते आणि एक मताने महाराष्ट्र विधानसभा विधान परिषद यांचा ठराव झाला। ते झाल्यानंतर सुद्धा 2-2.5 वर्ष झाले, केंद्रातून काही निर्णय होत नाही। 30 तारखेला उद्घाटनाची वेळ आलेली आहे। अशा परिस्थितीत आम्ही ही रॅली काढलेली आहे, जेणेकरून सरकारच्या लक्षात यावं, सरकारला जाग यावी आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या समजून घ्यावा। दिबा पाटील साहेब हे राष्ट्रीय नेते होते, त्यांनी जे काम केलेले आहे ते राष्ट्रीय पातळीवरचं काम आहे आणि म्हणून थोडं तरी सरकार याचा विचार करेल, कारण ह्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देऊन विमानतळाची उंची वाढणार आहे, दिबा पाटील साहेबांची नाही। दिबा पाटील साहेबांची उंची खूप मोठी आहे, तुम्ही आम्ही मोजू शकत नाही, राष्ट्रीय लेवलला आहे आणि म्हणून मी सरकारला सांगतो की आता वेळ गेली नाही। खास करून मी सगळ्यांना सांगितलं, तुम्हालाही सांगतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांना मी सांगेन की जो हा मराठा समाजाचा एवढा मोठा जटिल प्रश्न मार्गी लावला ना, मग आमचा प्रश्न का मार्गी लागत नाही, का मार्गी लागत नाही? तर आम्ही पुढच्या आठवड्यात सगळ्यांनाच भेटणार आहे। मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील, सगळ्यांना भेटून आम्ही या गोष्टीची मागणी करणार आहोत। आणि आता तर ठीक आहे, स्थानिक भूमिपुत्र, आगरी कोळी सगळे स्थानिक भूमिपुत्र आहेत, म्हणजे याच्यात आदिवासी समाजाचे लोक आहेत, कुणबी समाजाचे लोक आहेत, मराठा समाज, सगळ्या समाजाचे लोक आहेत। पण ह्याच्यानंतर ते जे आव्हान असेल ते खूप मोठं असेल। सगळा ओबीसी समाज, सगळा या 5 जिल्ह्यातील समाज जेव्हा लाखोच्या संख्येने इथं उभा आहे ना,
तेव्हा शासनाच्या लक्षात येईल. शासनाने ही आमच्या वेळ आणून देऊन नाही. आता बघा हे काय बोलायचं, आमचं दुर्भाग्य आहे, आमचं दुर्भाग्य आहे ना. खरं म्हटलं तर ही रॅली माझी नव्हती, मी फक्त आवाहन केलं होतं, मी एक निमित्त आहे. बाकी हे सगळं चाललं स्वर्गीय दिबा पाटील साहेबांसाठी. आणि का त्यांनी तेवढं दिलंय या स्थानिक नेत्यांना. तर मी सांगेन तुम्ही तर जन्मल्या मरल्यानंतर आणि तुमच्या भावी पिढ्यांनी पण विसरू नये, पहिला अधिकार तुम्हाला दिलेला आहे, जागेच्या बदल्यात जागा. नाही तर तुम्ही तर विचार केला ना, कल्याण डोंबिवली घोडबंदर रोड जा तिकडं, आमच्या जागेवाल्यांची हाल बघा. ही दिबा पाटील साहेबांची मेहरबानी आहे, तुम्हाला 12.5% भूखंड मिळालेला आहे. अशा परिस्थितीत काय राजकारण करायचं हो. सगळ्यांनी पुढे यावं, सगळ्यांनी एकमताने मागणी करावी. पक्षभिक्षा इथं नाही, इथं फक्त मागणी एकच, दिबा पाटील साहेब. ठीक आहे, आणखी एक हप्ता बघू हो, की नावाची पाठी उघडायला आम्हाला किती वेळ लागेल. हा समाज सगळा लढवई आहे हो, आमच्या लढाईची वाट बघू नका. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांपासूनच लढलोय, स्वातंत्र्यात पण लढलोय, कुळकायद्यात पण लढलोय, माता भगिनींचं भ्रूण हत्या होतं त्याच्यात पण आमचे दिबा पाटील साहेब लढल्यात. शेतकऱ्यांसाठी, देशभराच्या शेतकऱ्यांसाठी लढल्यात. लढणे का आमच्यासाठी मोठं नाही. या दिवशी आमच्यावरती वेळ येईल ना, या दिवस तुम्ही बघाल हो, खूप रक्तरंजित इतिहास असतात. शेवटचं लढत तुम्हाला सांगितलं ना, लाख लोक येतील, हे विमानतळ सोडावं, धावपट्टीवर पण लोक उतरतील. आणि कदाचित तुम्ही जी परिस्थिती परदेशातली बघता ना, ती या देशात किंवा या नवी मुंबईत बघा. ही वेळ सरकारने दिबा पाटील एक आमचे देवत आहेत आणि ते 5 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार होते. आणि आमच्या भूमिपुत्रांच्या जागेवर आमच्या विमानतळ नाव पाहिजे. 30 तारखेला जो विमानतळाचा नावाचा घात घातलेला उचलण्याचा मोदी साहेबांनी, त्याला ही प्रथमच आमची चेतावणी आहे. ही आज बाईक रॅली काढलेली आहे, ही मोटरसायकल रॅली नसून ही कार रॅली आहे. पण याच्या पुढे तर पाटील साहेबांचं नाव दिलं नाही तर मोठा जन आक्रोश होईल, मोठा उद्रेक होईल आणि विमानतळ पेटवला जाईल. कुठल्याही परिस्थिती दिबा पाटलांचं नाव आहे, विमानतळ दिलंच पाहिजे. या ठिकाणी भिवंडीचे खासदार जर पाटील साहेबांच्या नावासाठी आग्रह धरीत असतील तर इथल्या शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला पाहिजे आणि इथल्या स्थानिक आमदार खासदारांचा आम्ही निषेध करतो. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.